नमस्कार. महापालिकेचे बिगुल वाजलंय. महाराष्ट्रामध्ये दोनच अशा महानगरपालिका आहे की ज्याच्यावर अख्ख्या भारताचं लक्ष असतं. पहिली म्हणजे मुंबईची महानगरपालिका आणि दुसरी म्हणजे छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका. छत्रपती संभाजीनगर नाव घेतल्याबरोबर आठवतात चंद्रकांत खैरे. आपल्यासोबत दस्तूरखुद्द खैरे साहेब आहेत. महत्वाचे 2-3च प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न आहेत आणि पत्रकारांचे सुद्धा प्रश्न आहेत. साहेब, बिगुल वाजलंय. हो, तयारी जोरात झालेली आहे. जोरात. काय सांगाल? नाही, आमची तयारी जी आहे ती आम्ही मनापासून करतोय आणि जे असे 80% समाजकारण 20% राजकारण मांडणारे कार्यकर्ते आहेत त्यांनाच पुढे आणणार. आणि शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आहे, माननीय उद्धव साहेबांचं नेतृत्व आहे आणि हा जो गड आहे तो गड जो आहे तो शिवसेना प्रमुखांचा गड आहे की जे त्यांनी आम्हाला मोठं केलेलं आहे. आणि म्हणून किती काही जरी झालं तरी लोक इकडे तिकडे गेले तरी लोकांचं मत आज काही जरी झालं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर आहेत. अनेक जण मला भेटले पण मला बोलता, पण मी बऱ्याच ठिकाणी जातो त्याला मला सांगतं की काळजी करू नका, तुम्ही हे किती जरी उत्मात करू लागले तरी काही होणार नाही. आपलं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपणच त्या ठिकाणी येऊ शकतो. आमचा तुम्हाला सपोर्ट आहे. 30 वर्षापासून महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. 5 वर्षानंतर निवडणुकीला आपण सामोरे जातोय. यावेळेस 2 शिवसेना आहेत. जनतेच्या मनामध्ये संभ्रम पुन्हा तोच निर्माण झालेला आहे की नेमका झेंडा कोणाचा उचलावा आणि महापालिकेवर भगवा कोणाचा फडके. महापालिकेवर भगवा जो फडकणारा आहे तो फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचाच या शिवसेनेचाच फडकणार आहे. त्यामुळे उद्धव साहेबांच्या बाबतीत जे काही लोकांचं मत आहे की ते शिवसेना प्रमुख चिरंजीव आहे आणि म्हणून एक प्रकारचं ते वल्ल वेगळं आहे. आज किती जरी 2 संघटना झाल्या तर कोणी केलं काय केलं. मी या संभाजीनगरच्या जनतेला आठवण करून देतो. 1988ला आम्ही त्यावेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो तर 15 नगरसेवक फुटले होते. ते 15 नगरसेवक फुटल्यानंतर सुद्धा माझी पहिली विधानसभेची निवडणूक होती. तर पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो. जितके फुटले त्याच्या 4-4, 5-5 पटीने मला मतदान मिळालं. त्याच्या वादात जेवढं त्याला मतं मिळालं त्याच्या 4-4, 5-5 म्हणजे लोकांना गद्दारी आवडत नाही आणि म्हणून गद्दारी न करता गद्दारी करू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता की आपण ओरिजिनल बाळासाहेबांच्या बरोबरच राहायचं आहे, शिवसेनेला बरोबर हे करायचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या. आता म्हणून आतापर्यंत ज्यावेळेस छगनराव भुजबळ फुटले होते त्यावेळेससुद्धा त्या ठिकाणी त्यावेळेस 15 आमदार फुटले होते. त्याच्यानंतर लगेच सत्ताच आपले आले. फुटल्यानंतर सत्ता शिवसेनेची येत असते. आता या जितके फुटले ना, आता पहा तुम्ही इतके फुटलेले आहे पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचाच विजय होणार आहे हे लोकांना कळून चुकलं. एकनिष्ठ म्हटल्यानंतर राजू वैद्य आणि चंद्रकांत खैरे हे चेहरे समोर येतात. स्वतः आपल्यासोबत वैद्य सर आहेत. सर, काय आहे रणनीती आणि कालपासून सगळेजण कामाला लागलेत, तुमचं पहिलं पाऊल पडलंय का? आम्ही मागच्या 3 महिन्यापासून महापालिका निवडणुकीची तयारी करतोय. प्रभाग रचना झाल्यानंतर त्याला गती आली. आम्ही सगळ्या प्रभागात जाऊन आलो, सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. इच्छुक उमेदवार जे आमच्याकडे आहेत, मोठी संख्या आहे, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांना आता आम्ही फॉर्म पण दिले आहेत आणि उद्या आम्ही ते फॉर्म भरून घेतो आहे. तयारी पूर्ण झाली आहे. खात्री आहे की आम्ही 100% यशस्वी होणार. साहेब, MIMचं भविष्य आणि MIMनं इथं जे गेल्या वेळेस त्यांचे 25 नगरसेवक होते, यावेळेस टेन्शन राहीलच का त्यांचं की सुपडा साफ होणार आहे? काय झालं की मुस्लिम समाज हा MIMच्या फेवरमध्ये राहिला नाही. आता त्याचं कारण आहे की MIM हा भाजपशी ॲडजस्टमेंट करतो, बी टीम आहे हे लोकांनी पुरावेसहित त्यांच्या मुस्लिम बांधवांनी दाखवलेलं आहे. मग आपण आपलं ओरिजिनल काँग्रेसला का मतदान नाही करणार? काँग्रेसची जी म्हणजे मुस्लिमांबरोबरचं जे त्याचे वोट बँक होती ती वोट बँक त्या ठिकाणी का आपण तिकडे जाऊ नये म्हणून मुस्लिम समाज त्या ठिकाणी काँग्रेसकडे पाहिजे. बहुतेक जास्तीत जास्त मुस्लिम समाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव साहेबांकडे पण जाणार आहे कारण त्यांनी त्या ठिकाणी खूप मदत केली आहे. आणि आम्ही तर त्या ठिकाणी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व जरी म्हटलं तरी कोणत्या धर्मावर अन्याय करायचं नाही हे मान्य बाळासाहेबांचं ब्रीद वाक्य आम्ही नेहमी बाळगतो. आणि म्हणून जे भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत जे काही चाललं आहे, कोणालाही काही नाही, दंगली बिंगली करतात, सगळं काही ना त्यांच्यामुळेच सगळं होत आहे. म्हणून ते लोकसुद्धा म्हणतात की आता आम्ही पहिल्यासारखे राहिले नाही. आम्ही त्या ठिकाणी मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आम्ही आता सगळे व्यवसाय करतो, दुकानदारी करतो, हॉटेल
ज्वेलरचे दुकान टाकलंय, सगळ्या प्रकारचे करतात. आमचं ते नुकसान होईल ना तर आम्ही या ठिकाणी दंगली फिंगलीमध्ये गेलो होतो. आणि म्हणून त्यांनी हे पाहिलं की नाही, आम्ही त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा सपोर्ट महाविकास आघाडीला आहे. कोरोनानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे मुस्लिम समाजाचा कल वाढलेला आहे, एक सहानुभूती पण आहे आणि त्यांना तिथे न्याय मिळेल अशी त्यांची भावना आहे. कसं बघताय तुम्ही? आहे. जरी आम्हाला ते भाजपवर टोमणे मारतात तरी जितके टोमणे मारणार तितके आमचे मतं इकडचे वाढतील. कारण खूप चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे उद्धव साहेबांच्यामुळे महाराष्ट्रात. म्हणजे एकतर कोरोनामध्ये जे काही जी मदत त्यांनी केली, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खूप मोठी मदत केली, सगळ्या बाकीच्या सगळ्या याच्यातून मदत करतात. मग आता पुढे काय? आणि म्हणून लोकांना असं वाटतं की नाही, आपण ह्या गटाबरोबर राहिलं पाहिजे. साहेब, आता फॉर्म वाटपाला सुरुवात होणार आहे तुमच्याकडे पण नगरसेवक पदाची झाली आहे जवळपास. सगळ्यांचे पहिली चॉईस तुमचाच पक्ष आहे असं सूत्रांनी सांगितलंय आणि काही कार्यकर्त्यांशी आम्ही बोललोय. आता तुमची सुद्धा डोकेदुखी वाढणार आहे का? कारण की एक स्पर्धा आलेली आहे, कुठे बंडखोरीचं टेन्शन आहे का, कुठे कोणावर अन्याय होण्याचं टेन्शन आहे का? आम्ही हे म्हणत नाही की आमच्याकडे 800 फॉर्म गेले, मग आम्ही प्रत्येक वार्डात आम्हाला 15-15 विशेष उमेदवार आहेत. हे चुकीचं असतं ना. तुमच्याकडे 2 किंवा 3 असले पाहिजे असं नाही. त्याच्यामध्ये तुम्ही सर्वे करा, मग हे करा. पण तुम्ही 15-15 विशेष लोक आहे आमच्या एक वार्डामध्ये, मग ते बाकीचे एका कार्यकर्त्याला तिकीट मिळतं, दुसरे 14 लोक विरोधात जातात. हे आणि आजकाल तसं खूप काही एकनिष्ठता नाही राहिली. आजकाल फक्त माझा फोन क्या केदार कसा चाललं तिकडे. पण म्हणून काहीतरी झालं तरी आमच्याकडे आम्ही तसं नाही केलं. आम्ही पाहिलं की हा माणूस त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे, हे तुला उभा राहायचा. हा माणूस त्या ठिकाणी काम करू शकतो, निवडून येऊ शकतो, सगळं दृष्टिकोन सफल आहे, त्याला उभे करू. महत्वाचं म्हणजे एकनिष्ठतेला तुम्ही प्राधान्य दिलंय असं आम्ही ऐकलंय. नेमकं काय आहे? एकनिष्ठता प्राधान्य, आणि त्याचप्रमाणे आपले जे काही कार्यकर्ते गरीब असतील, कोणी कसे असेल तर आपण त्यालाच उभं करायचं. जे 88ला झालं ते लोकांना काहीच नव्हतं, पण ते उमेदवार कसे निवडून आले तशी यावेळेस होणार. साहेब, एकनिष्ठतेला तुम्ही महत्व दिलं असं कळालंय की जे तुमच्याकडे पहिल्या दिवसापासून सोबत आहेत ते कुठेच पक्ष प्रवेश करून गेलेले नाही आहेत, त्यांनाच तुम्ही संधी देणार आहात असं पण एक आहे. कसं बघताय? शिवसेनेची ही मागच्या 30-35 वर्षातली परंपरा आहे. प्रथम प्राधान्य हे एकनिष्ठतेलाच असतं आणि दुसरा महत्त्वाचा विषय आहे की निवडून येणारा कार्यकर्ता जो एकनिष्ठ आहे आणि निवडून येऊ शकतो, अशांना आम्ही उमेदवारी देणार. जो एकनिष्ठ आहे आणि जो निवडून येऊ शकतो अशांनाच आम्ही उमेदवारी देणार, हेच ब्रीद आणि हेच सूत्र धरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. मी अनवर आलम नूर जाफर, एमसीएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर.